तर रामराम मंडळी, तुम्ही कधी याचा विचार केला होता की मी आणि माझे बाबा जे पूर्ण 74 वर्षाचे कंप्लीट झालेत, आम्ही दोघे कम्फर्ट झोन सोडून काहीतरी अशा यात्रावर निघू जिथं आम्हाला बर्फाने रंगलेले पहाड बघायला भेटतील, ते पण बसनी नाही, ट्रेननी नाही, आपल्या गाडीवर. हा, 2 व्हीलर गाडीवर बाबा आणि माझा जायचा प्लॅन बनलाय केदारनाथ यात्राला, जे आपल्याला उत्तराखंड मध्ये बघायला भेटतं. आता उत्तराखंड म्हणलं की धर्तीवरचा स्वर्ग आपण त्याला समजू शकतो, कारण की उत्तराखंड सारखी पावन भूमी आपल्या भारतात तर कुठं नसन असं मला वाटतंय. कारण की तिथं आपण हरिद्वार बघणार आहे, देवप्रयाग बघणार आहे, केदारनाथ, बद्रीनाथ. पण सगळ्यात मोठा इथं विषय असा आहे की बाबा जे पूर्ण 74 वर्षाचे कंप्लीट झालेत, ते केदारनाथचा ट्रॅक कसे कंप्लीट करतील. आता हे सगळं तुम्हाला जर्नी आपली बघायची असेल तर आपण एक सिरीज चालू केली युट्यूबवर. 20-22 दिवसाची ही सिरीज चालू होणार आहे. आज तिचा पहिला दिवस आहे. रोज 5 वाजता युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, संध्याकाळचे 5 वाजता. या सिरीजचं आपण नाव दिलंय द जर्नी ऑफ केदारनाथ विथ माय ग्रँडफादर. सकाळचे वाजलेत 6. आमचं आवरलंय आता. आजी आल्या ताट घेऊन पोवळण्यासाठी. चला आता आमची इकडे गाडीला बॅग पण पॅकिंग झालेली आहे पूर्ण. एक बॅग साईडला बांधली, एक बॅग मागं बांधली, कारण की बाबा बसले, बाबांच्या पाठीला सुद्धा आधार होईल अशी. हा, चला निघू का? येतोच बंटे. चल आजी गाडीला किट्टीला लावायला चालल्यात आता. गोल्या कालपासून नव्हता, आता निघायचंय आम्हाला. तर आला भेटायला. अरे हा, बर येतो. तुला काय घेऊन यायचं? प्रसाद. चला एक शेवट चक्कर मारून 20-25 दिवस परत भेटणार नाही आपले. राजहंस, भोचक, कोंबड्या, बकऱ्या, गौरी. इथं गौरी उभा राहिली. होय हा हा, मीचे कोण नाही दुसरा. आल्यावर आत्ताच ओळखी ना, आल्यावर ओळखी देत का नाही काय माहिती. पहिलवान बघ कसं बघतोय. अरे मूड बंद नाही आता. चला भाऊ आता इकडे कोंबड्या वगैरे सगळं. चला आता निघालोत आम्ही. आपल्याला पहिलं मुक्काम आहे ना त्र्यंबकेश्वर, नाशिक, निवणीच्या देवीला मुक्काम आहे आपलं. आता एक बॅग इथं बांधली आपण, त्याच्यामध्ये आपले स्वेटर, अंगावर घ्यायचं, अंथरायचं सगळं आहे. ही आपली रेग्युलर बॅग कपडे वगैरेची. आता हेल्मेट पण घेतलंय. ही आपली गाडी अशी प्रणित पवार व्लॉग. इथं मोबाईल वगैरे ठेवायला, याला चार्जिंगला आहे. फोकस पण बसवलेत आता. जर चुकून हुकून रात्रीचा प्रवास झाला तर, रात्रीचा होणार नाही तसा, पण झाला तर आपलं सेफ्टीसाठी ते बसवलेत. चला आता निघू. सूर्यदेवताच्या आशीर्वादाने आमची ट्रिप झाली आता चालू. आम्ही थेट आता चाललोय नाशिकला, उगवणी देवी तिथं मुक्काम. पहिलं आपलं त्र्यंबकेश्वर होणार आहे. आता हळूहळू चाललोय. हे बॅगी थोड्या ढिल्ल्या झाल्या होत्या, त्याच्यामुळे ना पॅक केल्यात आता. मागं पण घेतल्यात बरं थोड्या. ही जे ऑक्टोपस आहे ना, हे असं बांधलं होतं, त्याला मागं घेतलं कारण की ना बाबाला बसता येत नव्हतं. थांबा गाडी धरून द्या मला. बसले आता बाबा.
आता नेवाशा फाट्यावर आहेत बरं का. आताशी आम्ही आम्हाला पूर्ण 40 किलोमीटर झालेत. असंच 50-60 किलोमीटर आम्ही थांबत जाणार आहे, कारण की ना आखडून बसल्यावानी ना थोडं आखडून बसल्यावानी वाटतंय, कम्फर्टेबल होत नाही ना तवर आम्ही असंच करणार आहे. आता बसलो पूर्ण आम्ही, जड झाली गाडी. आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. 3 तास 57 मिनिटं दाखवू राहिलं. इथं 200 किलोमीटर आहे अजून. चला बघू, 11 वाजता पोहोचतंय म्हणतंय, पण आपण हळूहळू जाणार आहे तर थोडा उशीर पण होईल. आपल्याला काही टेन्शन नाही, आपल्याला काही घाई गडबड नाही, कारण की तिथून पुढं त्र्यंबकेश्वरवरून आपल्याला फक्त वाणिज्य देवीला जायचे 96 किलोमीटर. बाकी मग आपल्याला तिथंच स्टे करायचा आहे रात्रीचा. चला आता नेवाशा फाट्यावर आहे सध्याला. चला भाऊ, चहा घ्यायला थांबलो होतो. आता वाजलेत 8:30. 8:30ला 10 मिनिट कमी आहेत तसे. श्रीरामपूरच्या पुढं आलोय. आता हळूहळू जाऊ त्र्यंबकेश्वरला. अजून 168 किलोमीटर दाखवत आहे. 12 वाजताच पोहोचतो ना असं दाखवत आहे. आता बघू. माझा झालाय चहा पिऊन. बिस्किट उरलेत थोडेकडे. अरे बिस्किट खायचे का? गोवाले असतात सगळं, बिस्किट संपलेले असते. चला तर मंडळी, आता आपण पोहोचलोय संगमनेर मध्ये. बस स्टँडच्या तिथंच आपण बाहेर उभा आहेत सध्याला. आता चहाच्या ब्रेकवर आपण थांबलो होतो ना तेव्हा 8:30 वाजले होते बरं का. आता 9:45 झालेत. आपल्याला अजून पण 100 किलोमीटर लांब जायचं आहे. आता उन्हामुळे दिसत नाही बरं का. इथं बघू शकता 2 तास 37 मिनिटं अजून पण आपल्याला जायचं आहे. अकोल्याच्या रोडने आता आपण जाणार आहे इकडं. आता इथं अकोले दाखवत आहे बरं का. हे बघा, अकोले बायपास. अकोले बायपासने जायचं आहे आपल्याला. लवकर निघावं लागेल आपल्याला. ऊन पण पडायला लागले, गरमायला पण लागले. चला बघू आता पुढं. ऊन जर जास्त झालं तर कुठेतरी थांबू आपण. पण आता शक्यतो आपण त्र्यंबकेश्वरलाच थांबू, कारण की 100च राहिले. 2 तासात आपण पोहोचून जातो. हे 3दाच रोड बदलू राहिलंय बरं का. गुगल मॅपचं काय खरं नाही रे भाऊ. 4 वेळा रूट बदलेला आहे, पण जो सोपा वाटला ना आम्हाला कमी अंतरचा तोच आम्ही घेतलाय. चला आता तरी पण निघू आता आपण हळूहळू. बाबा बसलेत एकदम निवांत माग. थोडी बॅगने आपल्याला त्रास दिला होता, पण ते बी केलाय आता ऍडजस्ट. जे आपण ऑक्टोबसने बांधलं होतं ना ते पूर्ण काढून टाकलं आपण, कारण की ते लईच टाईट झालं होतं आणि बॅग इकडे तिकडं पडत होती, त्याच्यामुळे ते काढून टाकले. दोरीनेच बांधलंय. आता चला निघू. चला आता निघालोय हळूहळू. पेट्रोल पण संपत आलंय बरं का आपल्या गाडीचं. अर्धी टाकी झाली. काल मी 500चं टाकलं होतं आणि गाडीत पण ऑलरेडी होतं टाकीत, त्याच्यामुळे ते फुल दिसत होतं. पण आता अर्ध झालंय. फुल पण नव्हता काटा. फुलच्या शेजारी ते काटा नाही का, तिथं होता काटा. पण चला आता अर्ध झालंय. कुठं बघू. पेट्रोल पंप चांगला दिसला की देऊ टाकून. पेट्रोलचे भाव बी रात्रीतून वाढू राहिले काय माहिती बाबा. काल 112 होता, आता 14 दिसू राहिलंय. मला बी काही कळा ना. पण चला अजून आहे ना आपल्याला जायचं 94 किलोमीटर. मस्त लांब आहे. हळूहळू चाललोय निवांत एकदम. 30, 35, 40च्या स्पीडनी. पेट्रोल पंपवर आलो होतो. 300चं पेट्रोल घेतो टाकून. इथं पॉवर पण आहे बरं का. 122 रुपये लिटर आणि आपलं साधं 112चे. मला वाटलं 14 आहे, पण चला भेटला आपल्याला. 300चं करा. पोहोचलोय भाऊ आता त्र्यंबकेश्वर मध्ये. लय अवतार विचित्र झालाय माझा. आता वर चढायचं असलं तर परत इथं वांद होईल. भाऊ बाबाला चढता येतं की नाही वरती. चला बघू. पोहोचलोय तर आता गाडी पार्किंगला लावली. बाबांनी मी इकडे बाबा आले. बाबा आलेले पहिल्यांदा. बाबा म्हणतात लय वर आहे. आता बघू काय काय वर आहे ते बघू आता. मंदिर तर खालीच आहे बरं का, पण विषय असा आहे की VIP दर्शन 2,500 रुपये लागू राहिलेत. बापरे. आम्ही इकडून आलो होतो, आम्हाला माहित नव्हतं इकडून यायचं. आता इकडून फ्रीमधून रस्ता आहे इकडून. इथं बी 200 रुपये देऊन आहे, पण काय उपयोग नाही इथं बी. आपला तिकडून मंदिर जरी बघायला भेटलं तरी वाच झालं आपल्याला. चला पुढे आहेत बाबा. हा केदारनाथ वाणीच इथं पण गर्दी व्हायला लागली भाऊ. काय करावं काय नाही. हे मागचं माझ्या 1 सेक्शन आहे, त्याचे तसे 3 सेक्शन आहेत. पूर्ण गर्दी झालेली. लोक 4-4 तास झाले एकाच लाईनीत उभा आहेत. आता आपल्याला तितका वेळ नाही, कारण की आपल्याला पुढं पण जायचं. सप्तशृंगी देवीच्या तिकडं जाऊन आपल्याला स्टे करायचं आहे, त्याच्यामुळे वेळ लागणार आहे आपल्याला. पाच मिनिटात दर्शन पण 2,500 रुपये तिकीट. काय अवघडच आहे भाऊ. हे रुद्राक्ष
एक रुद्राक्ष डायरेक्ट एकदम फळापासून आपल्या मनावर किती निघण ते निघण किती. चला किती मुखी निघण ते रुद्राक्ष ते आपल्या याच्यावर ते तिथं विकत होते. चला आता आपण निर्णय घेतलाय शेवटी निघायचा, कारण की आपल्याला 2 वाजता निघायचंय पण आहे सप्तशृंगी मातेच्या तिकडं. आता निघालोय आपण. तिकडे आहे ना 200 रुपये देऊन लोकांनी रांग लावली आहे. तिथं पण इतकी गर्दी झाली आहे, बेकार लय गर्दी झाली आहे. हे ते रुद्राक्ष आहे, रुद्राक्षाचं फळ. इकडे किती मोठे डोंगर आहेत बोट इंजर मध्ये. ते डोंगरावर सुद्धा बारीक बारीक मंदिर आहे बघा, ते पांढरवालं. चला बोबुट घ्यायला आलतो मी इकडं. बाबाला नाही चालणं होती इतकं, त्याच्यामुळे म्हणलं येतो मी घेऊन बुट. आता कोणतरी मानव नाही, 4 बुट कमून घेऊन चालला तू. जेवायला थांबलो होतो थोड्या वेळ. मला लई वाईट वाटलं बरं का, आपण त्र्यंबकेश्वरचे दर्शन नाही करू शकलो. आता नाशिकलाच येते, आपण कधी पण येऊ शकतो, त्याचा काही विषय नाही आहे. पण विषय असा आहे की आपली पहिलीच ट्रिप होती आणि पहिलंच दर्शन आपलं त्र्यंबकेश्वरचं होतं, त्याच्यामुळं आपलं ते दर्शन नाही झालं. याचं लई मनापासून वाईट वाटतंय. पण काय करू शकतो भाऊ, 10-15 हजार पब्लिक होती आणि इतकी पब्लिक बघून आपल्याला आहे ना दर्शन घ्यायला कमीत कमी रात्रीचे 7-8 वाजले असते. आणि 7-8 वाजता आपण कुठं जायचंय, कुठंच प्लॅन नव्हता. त्याच्यामुळे आपण डिसाईड केलं की बाबा सप्तशृंगी गडाकडे जायचंय आपल्याला. आता इथून आहे ना 70-80 किलोमीटर राहिलेला आहे गड. तिथे जाऊन आपल्याला अजून स्टे बघायचा आहे, रात्रीची सोय बघायची. आधी आपण स्टे बघू आणि मग गडावर जाऊ. मग गडावर किती वेळ जरी लागला आपल्याला दर्शनाला, दर्शन पूर्ण घेऊनच यायचं आहे आपल्याला. चला आता आवरू. जेवण वगैरे झालं इथं मस्तपैकी. आता बाबांनी तो मोबाईलची एक चार्जिंग संपली, त्याला लावलाय चार्जिंगला. इथून लय हेलिकॉप्टर चाललेत भाऊ. आता त्याला वातावरण बी झालंय पावसाचं, लवकर निघावं लागेल. हे बघा इथं द्राक्षाच्या बागा डोंगरा पुढंच. आपल्याला जर इथून वापस जायचं असताना मी नक्की द्राक्षाचे ना लावायला. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा ह्यो. सगळीकडून निसते डोंगरच डोंगर. आणि आम्ही रस्ता कसा बनवलाय काय माहिती आहे डोंगरामध्ये. तिथून चाललो आता बघा काय मस्त रस्ता बनवलाय, पण 1 नंबर रस्ता आहे. कसं वाटलं बाबा? फायनली दर्शन आमचे इथं झाले. माँ सप्तशृंगीची मूर्ती इतकी मोठी आहे, 8 ते 10 फुटाची ही मूर्ती आहे. आम्ही रोपवेने आलो होतो बरोबर का. तुम्ही पण दर्शन करून घ्या, किती सुंदर दिसतंय दृश्य. नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा मला. व्हिडिओ काढा ना, व्हिडिओचा मोकळं फुलं तो लाईट बंद करणं मागचा. चला वरती आता हळूहळू. एवढं तर चढावं लागेल. चलो अभी हम पहुंच चुके हैं मंदिर के रोपवे में. ऊपर अभी चढ़ के हे बघा ते रोपवेचे मोठले. हे बघा ते रोपवेचे बंडल. आपण आहे ना तिथे थांबू खाली, म्हणजे तिथं आपल्याला चढायची गरज नाही. तिथं बी लय कुठं नाही भाऊ. तिथं खाली थांबू. चला लवकर. चला भाऊ आता मी ना रूमचं ते हे घेऊन आलोय, पावत्या वगैरे सगळं. आता 100 रुपयाला पावती भेटली आपल्याला, म्हणजे रूमची फी 100 रुपये. 300 रुपये डिपॉझिट केले तर 400 रुपये दिलेत. इथं भक्ती निवास आहे बघा. इथं तिथंच राहायचं. आता रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो बाबां मी, आणि मग जातो दर्शनाला. कारण की आता आहे ना पूर्ण हे झालो,
आणि हे सामान पण ठेवावं लागणार आहे आपल्याला एकदम सेफमध्ये, कारण की आता रूम एकदम सेफमध्ये आपल्याला डायरेक्ट चावीच भेटलेली आहे, म्हणजे कुलूप लावून आपण जाऊ शकतो. 300 रुपये डिपॉझिट दिलं, 100 रुपये दिले, 100 रुपये रूमचं भाडं, 400 रुपये डिपॉझिट. तेवढं जपून ठेवा, ते द्यायचे नाही उद्या आपल्याला डिपॉझिट, ते पावते. मी आता हे सोडतो आणि जाऊ आता घेऊन आपण. आता चला भेटू डायरेक्ट रूमवर. असे रूम भेटलेत आता आपल्याला. हे इकडं गॅलरी सुद्धा आहेत, बाबा उभं राहिलेत. किती मस्त आहे. हां किती मोठं आहे ते. किती वाजले आता? 7 वाजले. आता 7:30 झालेत. जायचं का? वजनला बघावं लागेल आता. बघावं लागेल आपण आता इकडे जाऊ ना, पाय पडायला जाताना मग जेवण बिवणचं बघू ना. हां पण कवर चालू आहे ती. काय बघू ना आता. ते 9 वाजेपर्यंत चालू आहे. इथून मंदिर पण दिसतंय बघा, हे मंदिर आहे. आता झालंय दर्शन एकदम मस्त मध्ये, एकदम मनाला भारी वाटलं. कसं वाटलं? एकदम प्रसन्न झालो. प्रसन्न वाटलं. आज एक तरी देवाचं दर्शन झालंय, मस्त वाटलंय. ते बी देवाचं झालंय, पण हा ते बाहेर झालं. आता उद्या आहे ना महाराष्ट्राची बॉर्डर आपण क्रॉस करणार, गुजरातमध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी पण एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम मी चाललोय आता महाराष्ट्राच्या बाहेर. बाबा गेलेले भोपाळला याच्या आधी. चला आता रोपवेची वाट बघू. रोपवे नाही, ती ट्रेनच आहे बरं का एक प्रकारची. हा सर तुम्हाला सांगायलाच राहिलं, आम्ही रोपवेनीवर आलो होतो. बाबाला पायऱ्या चढता येणार त्याच्यामुळं. बघून इथून बघू शकता तुम्ही नजारा कसा आहे वरतून. हो ते तिकीट परत टाकायचं का? नाही आता तिकीट ते बाहेर असेल. चला चला आता जाऊन रूमवर फक्त आराम करायचा आहे. चला तर म्हणते मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करू नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. असं याच्यामुळे होतं आहे, पाण्याची भूक लागली मला, बाबाला पण लागली आहे. जेवतो आता आम्ही आणि भेटू आता उद्या थेट इथंच भेटू उद्या.